उबाटा गटात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेमध्ये बाळ माने येणार अशी चर्चा आहे किंवा ते त्यांना पार्सल म्हणून घेणार, याबाबत नेमकं काय आहे? नाही, माझ्या कानावर तशी अद्याप काही अधिकृत बातमी नाही आहे. आज योगायोगाने मी रत्नागिरीला आलेलो आहे. सगळेच आमचे विभाग प्रमुख, तालुका प्रमुख आणि सर्व पदाधिकारी इथे जमलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल. पण आज तर नक्की आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 2 सक्षम उमेदवार आहेतच. एक राजेंद्र महाडिक आणि दुसरे उदय बने. ह्या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळावी असं सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि जर या दोघांपैकी एकाला नाही मिळाली, कारण उदय सामंत हे समोर आहेत आणि सगळ्याच गोष्टीत ते हे असल्यामुळे टक्कर देण्यासाठी आपल्याला वाटतं का? नाही, उदय सामंत हा फार मोठा मातब्बर उमेदवार आहे असं मला कधीच वाटत नाही. हा पैशाने मातब्बर आहे, सत्तेचा माज आहे, परंतु मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या विरोधात त्याने खूप आटोकाट प्रयत्न केले तरी सुद्धा लोकांनी मताधिक्य दिलेलं आहे. त्यांच्या विरोधातलं मत नोंदवलेलं आहे. कुडाळ मालवण मतदारसंघ आहे, तिथे निलेश राणे ती जागा मिळवण्यासाठी शिंदे शिवसेनेमध्ये जाऊन लढवणार असं म्हटलं जाते. पण नारायण राणे यांना फक्त स्वतःच्या कुटुंबाची काळजी लागलेली आहे. स्वतः आणि त्याची 2 मुलं या पलीकडे कोणत्याही पदाधिकाऱ्याला राजकीय राजकारणामध्ये स्थिरता प्राप्त करून देण्याचं त्याने कधी मनात आणलं नाही. आणि म्हणून आता सगळ्या लोकशाहीच्या मार्गाने सगळे पक्ष अनुभवल्यानंतर, सगळ्या पक्षाचा सत्यानाश केल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये जाऊन उमेदवारी मागणं हा निर्लज्जपणा आहे. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने दावा केलाय. अविनाश आता विद्यमान आमदार राजन साळवी आहेत आणि अविनाश लाड म्हणतात की ही जागा काँग्रेसला द्यावी, नेमकं काय आहे? बघा, राजापूर लांजा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या अधिकृत जे विद्यमान आमदार आहेत राजन साळवी त्यांचाच हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे इतरांनी कोणी मागावे, परंतु तो अधिकृतपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तो मतदारसंघ आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जर निवडणूक काटेकी टक्करची झाली तर उदय सामंत किती मतांनी पराभूत होतील असं आपल्याला वाटते? किमान 15 ते 20 हजारांनी पराभूत होतील. कारण काय? आम्ही कार्यकर्त्यांकडे, सर्वसामान्य लोकांकडे बोलतो, त्यांचं मत आम्ही लक्षात घेत असतो, त्यामुळे तेवढी खात्री आहे. कारण भाजप त्यांना मदत करेल या विधानसभा मतदारसंघात? नाही, ते मी आता काय त्याच्यावर नाही बोलणार. पण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उमेदवार कधीपर्यंत जाहीर होईल? कारण दिवस साधारण महाराष्ट्रातले सगळेच उमेदवार येत्या आठवड्यामध्ये जाहीर होतील. दसऱ्याच्या मुहूर्तावर सगळे जाहीर होतील, बहुतांशी जाहीर होतील.